शेवट शोधण्याकरता पाताळामध्ये निघाले ब्रह्माजी. त्यांना सांगितलं म्हणजे जो या स्तंभाचा शेवट किंवा या स्तंभाची सुरुवात पाहून जो सर्वात पहिली येईल तो सर्वात मोठा. म्हणून ब्रह्माजी पाताळामध्ये निघाले आणि भगवान विष्णू स्तंभाच्या वर निघाले तो शोधण्याकरता. दोघंही दोन दिशेला निघाले. स्तंभ त्या ठिकाणी पूर्णपणे आकाशापर्यंत जाऊन भिडला असेल, कारण त्या स्तंभाची लांबी रुंदी त्याचा विस्तार कोणीही जाणू शकत नाही एवढा विशाल होता. आकाशाची वाणी झाली होती. आणि यांना दाखवायचं होतं की अहंकार जर देवाला सुद्धा आला, देवालाही अहंकार झाला तर त्यांचा अहंकार भगवान महादेव नाहीसे करतात. म्हणून महादेवालाही दाखवायचं होतं की तुम्ही दोघं काहीच नाही, कारण माझा आधी नाही आहे, सुरुवातही नाही, अंत नाही आहे, शेवटही नाही. तेच शोधण्याकरता यांना पाठवलं. आता यांच्या लक्ष द्यायला पाहिजे की नाही ब्रह्माजीच्या, की ज्यांचा सुरुवातही नाही ज्याची शेवटही नाही ते शोधण्याकरता आपण निघालो. आपल्या हातात लागेल का? ज्याचा सुरुवात